नमस्कार मित्रांनो, डॉक्टर योगेश सदगीरचा प्रेमपूर्वक नमस्कार। आज एक गोष्ट तुमच्यावर शेअर करायची आहे आणि ती म्हणजे अशी आहे की बँकेच्या संदर्भात आजचा हा मी व्हिडिओ बनवलेला आहे। काल एक गोष्ट अशी घडली की आमच्याकडे एक पेशंट ऍडमिट आहे आणि त्या काकू माझ्याकडनं एक हयातीच्या दाखल्यासाठी बँकेसाठी सर्टिफिकेट घेऊन गेल्या आणि त्याच्यानंतर ते सर्टिफिकेट दिल्यानंतर व्हेरिफिकेशनसाठी त्यांनी सहकार्य केलं। ते लोक पण इथे आले। आता या सगळ्या प्रोसेस झाल्यानंतर पुन्हा काकू तिथे गेल्यानंतर त्यांना असं सांगण्यात आलं की अजून लेटरमध्ये काही पॉइंट्स ऍड करा। हे सगळं करत असताना 2-3 तास तिथे बसावं लागलं त्यांना। त्याच्यानंतर ते कर्मचारी मॅनेजर सगळे फ्री झाले आणि पुन्हा इकडे ह्या धावपळीमध्ये हे सगळं करत असताना निरामयला आल्यानंतर त्यांची शुगर लो झाली आणि आम्हाला खूप मॅनेजमेंट करावी लागली। त्यांना पण मानसिक त्रास खूप झाला। मित्रांनो, मला तुम्हाला हे सांगायचंय आणि विशेष म्हणजे माझे जे मित्र आहेत, जे बँकेचे अधिकारी आहेत, मॅनेजर आहेत, तिथले कर्मचारी आहेत, त्यांना एकच रिक्वेस्ट आहे की कृपया सिनियर सिटीजनला या सगळ्या गोष्टींमध्ये सहकार्य करा। तुम्ही करतच असाल, परंतु तरी सुद्धा एक कळकळीची विनंती आहे, कशाला त्यांना त्रास देता। जर तुम्हाला समोरचा व्यक्ती व्हेरिफिकेशन मध्ये कळलं की हा चांगला आहे, तर तुम्ही त्यांना त्यांच्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी सहकार्य करा। आर्थिक नियोजन त्यांचं बिघडू शकतं, कारण आपण मदत करणं खूप गरजेचं आहे। मित्रांनो, जास्त त्रास त्यांना देऊ नका, कारण सिनियर सिटीजन जरी असले, काका काकू असले, ते काय पैसे लुटणार नाहीयेत। त्यांचाच नवरा आहे, त्यांचेच नातेवाईक आहेत, त्यांचेच पैशांसाठी ते आपल्याकडे डिमांड करतात। एक तर सर्व्हर डाऊन असतात, व्हेरिफिकेशनचे प्रॉब्लेम्स असतात। तर मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आतापर्यंत बँकेच्या आणि माझ्याकडे ऍडमिट असणाऱ्या सिनियर सिटीजनच्या, माझ्याकडेच नाही ते घरी असणाऱ्या सिनियर सिटीजनचा जो बेसिक प्रॉब्लेम येतो त्याविषयी मी तुमच्याशी बोलतोय। तर कृपया करून खरंच सहकार्य करा। जे पण अधिकारी आहेत, जे पण कर्मचारी आहेत, जे लोक करत असतील त्यांना थँक्यू व्हेरी मच, पण जे करत नसतील तर एक लक्षात ठेवा, तुमचे पण पॅरेंट्स आहे, ते पण सिनियर आहेत आणि एक ना एक दिवस तुम्ही सुद्धा वयोवृद्ध होणार आहात। तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला एक कळकळीची विनंती आहे की कृपया करून या सिनियर सिटीजनला लवकरात लवकर फ्री करा, जेणेकरून ते त्यांचं आयुष्य आनंदाने जगू शकतील। जर ह्या माध्यमातून कोणाला हर्ट झालं असेल, काही चुकीचं वाटलं असेल, त्याबद्दल मी सॉरी पण म्हणतो। आणि पुन्हा एकदा डॉक्टर योगेश सदगीरचा प्रेमपूर्वक नमस्कार। धन्यवाद।